2017 पासून ध्यास फाउंडेशन हे वसईमध्ये कचऱ्यावरच काम करत आहे आणि हे मला वाटतं काही जणांना माहिती असेल. 2017 पासून आम्ही दर महिन्याला प्लास्टिक, इलेक्ट्रिकल वेस्ट आणि थर्माकोल हे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी गोळा करून आम्ही ज्या कंपन्यांकडे MPCBचं सर्टिफिकेट आहे त्या कंपनींना रिसायकलिंगसाठी देत आहोत. वसई, नालासोपारा, विरार या तिन्ही ठिकाणी ध्यास फाउंडेशनची 80 सेंटर आहेत. त्या 80 सेंटरवर आपले कार्यकर्ते काम करतात आणि प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी जवळपास 2 टन प्लास्टिक हे आपण गोळा करून पाठवत आहोत रिसायकलिंगसाठी. तसंच त्याबरोबर तेव्हा ई-वेस्ट आहे, इलेक्ट्रिकल वेस्ट आणि थर्माकोल हे सुद्धा आपण रिसायकलिंगला देत आहोत. कपडे फक्त चांगलेच नाही तर फाटक्या कपड्यांचं करायचं काय हा पण एक मोठा प्रश्न आहे, कारण ते सरळ कचऱ्याच्या डब्यातच जातात किंवा रस्त्यावरही फेकले जातात. तर आपण जेव्हा मेगा ड्राईव्ह ध्यास आयोजित करतो तेव्हा आपण चांगल्या कपड्यांबरोबर फाटके कपडे पण गोळा करतोय. नको असलेले सगळे फुटवेअर्स आणि बॅग्स हे सगळं रिसायकलिंगला आपण देत आहोत. खरं तर कचरा हा कचरा नाहीच आहे. कचरा वेगळा करणं, त्याच्यावर काही घर बसल्या हातासरशी काम की कचरा हा कचरा नाही आहे. खरं सांगायचं तर माझ्या घरी डस्टबिन नाही, कारण ओल्या कचऱ्याचं माझ्या घरी खत बनतं आणि सगळा सुका कचरा आहे हा रिसायकलिंग होतो. त्यामुळे तुम्ही आता सुद्धा घरी गेलात तरी डस्टबिन नाही आहे, पण ती पण स्टीलचीच आहे, प्लास्टिकची नाही. तर थोडक्यात सांगायचं असं आहे की हे काम सगळ्यांना मिळून करायचं आहे. एकटं कोणीही, एकटी महानगरपालिका किंवा एकटी बिल्डिंग, एकटी माणसं हे नाही करू शकणार. हे सगळ्यांच्या सहयोगाने, सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सहकार्याने काम करायचंय. तर आता सांगण्याचा मुद्दा असा आहे की जसं मगाशी महानगरपालिकेकडनं आता सांगण्यात आलं की कचऱ्याबद्दल तुम्हाला काय माहिती असेल ती तुम्हाला महानगरपालिकेच्या ऑफिसात मिळेल. तसंच मी पण हे सांगू इच्छिते की ध्यास फाउंडेशन हा कचरा गोळा करतोय ऑलरेडी. प्रत्येक बिल्डिंग मध्ये जाऊन आम्ही घरोघरी जाऊन, दुकानं आहेत, हॉस्पिटल आहेत, रिसॉर्ट आहेत, हॉटेल्स आहेत, अनेक ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना प्रबोधन केलेलं आहे. त्यांना हे मार्गदर्शन केलेलं आहे की कचरा हा वेगळा करा, कारण कचरा हा खरंच कचरा नाही. जर तो योग्य ठिकाणी गेला तर आपलं हे डम्पिंग ग्राउंड वसई विरारचं खरंच बंद होईल आणि तिथे सुंदर बगीचा तयार होईल. हे कोणाला वाटेल की काय आहे, हे अशक्य आहे, पण नाही, अशक्य